की भगवान गोपाल कृष्ण लहानेसे मोठे होऊ लागले. पण तिकडं कंसाला झोप येत नव्हती. रात्र रात्र कंस जागरण करून म्हणत होता, आठवा कुठं गेला, आठवा. धास्ती होती ना, आठवा कुठं गेला, आठवा कुठं गेला. आणि त्याच वेळेला कंसानं सभा भरवली आणि सभेमध्ये सगळ्या राक्षसांना बोलावून घेतलं आणि सभेमध्ये शब्द वापरला, सांगा या माझ्या सभेमध्ये असा कोणी नाहीये का माझ्या शत्रूचा शोध लावेल. आणि त्याच सभेमध्ये पूतना मावशी बसलेल्या होत्या. भागवतात वर्णन आहे, कंसेन पहिता घोरा पूतना बालघातिनी शिशुश्चार विघ्नंती पुरग्राम व्रजादिशो. पूतना मावशी सभेमधून उठल्या आणि कंसाला म्हणतात, कंसा तू काही काळजी करू नको, मी तुझ्या शत्रूचा शोध लावते. कंस म्हणतो, मावशी तुम्ही काय करणार आहे. मी माझ्या दोन्ही स्तनाला विषाचा लेप लावील आणि तीन वर्षाचे आतले पोरं मारी. पूतना मावशी निघाल्या, सुंदर रूप धारण केलं, दोन्ही स्तनाला विषाचा लेप दिला आणि घरोघरी जावं, 3 वर्षाचे आतील लेकरू त्याला विष पाजावं आणि पटकन निघून जावं. पूतना राक्षसीन कधी यायची, लेकराला कधी विष पाजून जायची काहीच कळत नव्हतं लोकांना. त्या काळी लोक विचार करत होते, माझं पोरग इथं खेळत होतं कस काय मेलं, माझा मुलगा इथे पाळण्यामध्ये झोपला होता कस काय मेला. चिंता लागली लोकांना, असं नवीनच व्हायला लागलं हे. पूतना मावशीनं बरेचसे पोरं मारले आणि जवळच्या खेड्यामध्ये आली आणि जवळच होतं ते म्हणजे गोकुळ होतं. पा आले गोकुळेमध्ये पूतना मावशी, सगळा आनंद होता. एवढा आनंद पाहिल्यानंतर पूतना मावशीनं एका लहान मुलाला विचारलं, का रे पोरा तुमच्या या गोकुळेमध्ये आनंद कशाचा रे. त्या लहान मुलानं सांगितलं, अहो मावशी बरेच वर्षानंतर यशोदेला मुलगा झालाय त्याचा हा आनंद आहे. यशोदेला? हो. पूतना मावशीला असं वाटलं यशोदेच्या घरी कृष्ण असावा. सुंदर रूप धारण केलं पूतना मावशीनं आणि यशोदेच्या दारासमोर आली आणि घरात आवाज दिला, ए यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आली. कोण बाई तुम्ही. अगं यशोदे तुझ्या लहानपणी बहीण आहे, तुम्हाला ओळखलं नाही. नाही हो बाई, मी तुम्हाला ओळखलंच नाही. आणि तुमचं माझं नातं कोणतं आहे. पूतना मावशी म्हणते, अगं यशोदे आपलं फार जवळचं नातं आहे. मी तुझ्या 60 मावस भावाच्या चुलत चुलत्याची चुलत चुलत्याची चुलत चुलत्याची चुलत चुलत्याची चुलत पोरगी. यशोदा नुसतं डोक्याला हात लावून म्हणते, अगं बाई भलं जवळचं नातं सांगितलं, चुलत चुलत्याची चुलत चुलत्याची चुलत चुलत्याची. असेल एखादी ताई बाई अक्का. घेतलं घरामध्ये पूतना मावशीला, बसायला पाठ टाकला आणि यशोदा काम करण्यासाठी घरात निघाली. त्याच वेळेला पाटावरती बसल्या बसल्या पूतना मावशी म्हणते, यशोदे तुला मुलगा झालाय ना. हो ग ताई झालाय मुलगा, मला दे ना पाहू दे. अगं ताई त्याला तुझ्या मांडीवर दिलं असतं, पण सध्या तो पाळण्यामध्ये झोपलेला आहे, त्याची झोप होऊ दे ते मांडीवर. असं बोलली आणि यशोदा घरात गेली. बैठकीत कोणीच नव्हतं. यशोदेला आतमध्ये काम करत असताना पाहिलं, पूतना मावशी एकटी बसली होती. पूतना मावशीनं घरात पाहिलं, कोणीच दिसेना. हे पोराला मारण्याची संधी आहे. पूतना मावशी उठल्या, पाळण्याच्या जवळ आल्या आणि कृष्णाच्या तोंडावरचं पांघरून पूतना मावशीनं थोडंसं बाजूला केलं. इतके सुंदर कृष्ण होते आणि गुडगुडीत होते की पूतना मावशी कृष्णाला पाहतच राहिली. पहा कसे होते कृष्ण माहिती तुम्हाला. वर्णन आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम. वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं चरितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं
नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपते मधुर। देव कसा होता? अधरम मधुरम नयनम मधुरम, त्याचे डोळे सुद्धा मधुर, त्याचं बोलणं मधुर, त्याचं चालणं मधुर, हे मधुराष्टके भागवत फार छान येते. उद्या मग आपण मधुराधिपते रखिलम मधुरम, काय वर्णन करावं. असा देव होता. पुतना मावशी पाहत राहिली, इतकं सुंदर पोरग कधीच पाहिलं नाही, इतकेच किती छान आहे. पुतना मावशीला वाटलं आपलं काम करावं लागेल. पुतना मावशीनं पांघरून केलं, बाजूला कृष्णाला उचललं, जवळ घेतलं आणि आपला विषारी स्तन त्याच्या तोंडात दिला. भगवानाला वाटलं की आई आली, म्हणून कृष्ण म्हणतात आई नको 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 नको. पुतना मावशी मुद्दामून विषारी स्तन तोंडामध्ये. कृष्णाला वाटलं कोण आले, म्हणून कृष्णानं डोळे उघडले आणि एक वार पाहिलं. पुतना मावशीला पाहिल्यानंतर कृष्ण म्हणतात मामानं पाठवलेलं पहिलंच पार्सल काय हे, या पार्सलचा स्वीकार करतो आता. भगवंतानं मावशीला मारली मिठी, विषारी स्तन घेतला तोंडामध्ये. पंचप्राणानं विष प्राशन करू लागले, पंचप्राणानं दूध प्राशन करू लागले आणि पंचप्राणानं मावशीच्या अंगातलं रक्त पिऊ लागले. बा रक्त पित असताना मावशीला सलाईन दिल्यासारखंच झालं. क क क क कृष्णा थ थ स सोड बरं. कृष्ण म्हणतात मावशी एकतर मी कोणालाच धरत नाही, धरलं तर कधी सोडत नाही. मावशीच्या अंगातलं घटा 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 सगळं रक्त पिऊन घेतलं. मावशी धाडकन खाली कोसळल्या. आज धाडकन असा आवाज झाला. यशोदा घरातून बाहेर आली आणि पाहते तर कृष्ण मावशीच्या छातीवरती खेळत होते. घाबरली यशोदा, कृष्णाला उचललं, जवळ घेतलं आणि त्याचे कान फुकू लागले. कशामुळे? तो घाबरला असेल म्हणून. आता मला सांगा, हे पोरग सगळ्या जगाला घाबरून टाकणार घाबरला असेल का त्या पुतना मावशीला? पुतना मावशी कोण होती? ही पुतना मावशी काल आपण कथा ऐकली होती बलिराजा. बलिराजाची मुलगी रत्नावली होती. रत्नावलीनं ते वामनाचं रूप पाहिल्यानंतर रत्नावलीच्या मनामध्ये विचार आला होता की असा जर मुलगा मला झाला असता तर दूध पाजलं असतं. आणि वामन भगवंतानं 3 पायात बलिराजाचं सर्वस्व हरण केलं. त्यावेळेस त्या रत्नावलीच्या मनात विचार आला होता असा जर मुलगा झाला असता तर मी त्याला विष देऊन मारलं असतं. ते शब्द वामनानं मनात घेतले. भगवंत म्हणतात रत्नावली तू काळजी करू नको, तुझी इच्छा मी कृष्ण अवतारात पूर्ण करीन. ती मागच्या जन्मीची रत्नावली या जन्मात ती आली पाहिजे. आणि ती पुतना मावशी झाली. कंसेन प्रहिता घोरा पुतना बालघातिनी. आणि पुतना मावशीला एकंदरीत गतीला लावून टाकलं. पुतना मावशीला गतीला लावून टाकलं. म्हणून त्या दिवसापासून म्हण आहे माय माराव हा मावशीवर. मावशी